भारताचे पहिले किंवा आधीचे नाव म्हणजे भारताला आधी कोणत्या कोणत्या नावानं ओळखल्या जात होतं सांग. दुसरीचे मुलं आहेत 30 सप्टेंबर 2024 पर्यंत यांनी त्यांचा भाग क्रमांक 3 पाठ्यपुस्तकाचा माझ्या नोंदीसह सर्व विषयाच्या पूर्ण केलेल्या आहेत. म्हणजे 30 सप्टेंबर 2024 पर्यंत त्यांनी भाग क्रमांक 3 पूर्ण केलेला आहे. भाग क्रमांक 3 मध्ये आपला भारत हा एक धडा आहे. या धड्यामध्ये भारतातील धान्य, कडधान्य, फळे, भाजीपाला, त्याच्यानंतर थोडंसं काही राष्ट्रीय प्रतीके थोडक्यात माहिती दिलेली आहेत. मग त्याला अनुसरून माझी नोंदमध्ये भारतातील नद्या, पर्वत, भारतातील धर्म, भारतातील भाषा, भारतातील घटक राज्यांची नावं, भारताचे पहिले किंवा आधीचे नावं, काही राष्ट्रीय प्रतीके, त्याच्यानंतर भारतातील प्रमुख शहरे आणि भारतातील पहिले अशा नोंदी घेतलेल्या आहेत. आणि ह्या नोंदी मुलांनी नुसत्या घेतलेल्या नाहीत तरी पाठसुद्धा केलेल्या आहेत. तेच आपण या ठिकाणी भारतातील नद्या सांगा सृष्टी. गोदावरी, गंगा, कावेरी, नर्मदा, गोमती, सरस्वती, पंचगंगा, सिंधू, विपाशा, कुंभा. गुड. चला विराट. गोदावरी, गंगा, कावेरी, नर्मदा, गोमती, सरस्वती, पंचगंगा. नंदनी नेक्स्ट पटकन सांगा. भारतातील नद्या. गोदावरी, गंगा, पुस्तक बंद करा. नर्मदा, गोमती, सरस्वती, पंचगंगा, सिंधू, विपाशा, ओमकार नेक्स्ट पटकन. गोदावरी, गंगा, कावेरी, नर्मदा, कृपा, पंचगंगा. संवेदना स्टँड अप. गोदावरी, गंगा, कावेरी, नर्मदा, गोमती, सरस्वती, पंचगंगा, सिंधू, विपाशा, कुंभा. आयुष. गोदावरी, गंगा, कावेरी, नर्मदा, गोमती, सरस्वती, पंचगंगा, सिंधू, विपाशा. भारतातील पर्वत सृष्टी बसून सांग. हिमालय, सातपुडा, निलगिरी, गिरनार, विंध्य, अरवली, लडाख. गुड. हां विराट. सह्याद्री, सातपुडा, निलगिरी, गिरनार, विंध्य, अरवली, लडाख. नेक्स्ट. सह्याद्री, सातपुडा, निलगिरी, गिरनार, विंध्य. नेक्स्ट. सह्याद्री, सातपुडा, निलगिरी, गिरनार. नेक्स्ट. सह्याद्री, सातपुडा, निलगिरी, गिरनार, विंध्य, अरवली, लडाख. नेक्स्ट. भारतातील प्रमुख धर्म आयुष. हिंदू धर्म, इस्लाम धर्म, बौद्ध धर्म, ईसाई धर्म, शीख धर्म, जैन धर्म, पारसी धर्म, यहुदी धर्म. गुड. यहुदी धर्म, पारसी धर्म, जैन धर्म. नेक्स्ट. हिंदू धर्म, इस्लाम धर्म, बौद्ध धर्म, यहुदी धर्म, पारसी धर्म, जैन धर्म. गुड. नेक्स्ट. ईसाई धर्म, हिंदू धर्म, पारसी धर्म, नेक्स्ट. यहुदी धर्म, पारसी धर्म, जैन धर्म, बौद्ध धर्म. बौद्ध धर्म, ईसाई धर्म, हिंदू धर्म, इस्लाम धर्म, शीख धर्म, ईसाई धर्म, जैन धर्म, पारसी धर्म, यहुदी धर्म. गुड. जैन धर्म, पारसी धर्म, यहुदी धर्म, ईसाई धर्म. भारतामध्ये ज्या भाषा बोलल्या जातात त्या प्रमुख भाषा प्रत्येकाने एक एक भाषा सांगायची. येस. हिंदी, बंगाली, उर्दू, मराठी, गुजराती, तेलुगू, बोडो, संस्कृत, संस्कृत, काश्मीरी, काश्मीरी. कोणती? मधील काही राज्यांची नावे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, गुजरात, सिक्कीम, गोवा, पंजाब, हरियाणा, झारखंड, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर. गट. मराठी, महाराष्ट्र. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, पंजाब. हां नेक्स्ट. महाराष्ट्र, अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, झारखंड, उत्तराखंड. उत्तराखंड. गुड. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड, उत्तराखंड. 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 महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, मध्य उत्तर प्रदेश. प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, गोवा, पंजाब. महाराष्ट्र, अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आसाम, बिहार, कर्नाटक, तेलंगणा, गुजरात, सिक्कीम, गोवा, हरियाणा, पंजाब, जम्मू आणि काश्मीर. गुड. संस्कृत भाषा आहे सांगा. महाराष्ट्र, जम्मू आणि काश्मीर, पंजाब, गोवा, आंध्र प्रदेश, उत्तराखंड, झारखंड. भारताचे पहिले किंवा आधीचे नाव म्हणजे भारताला आधी कोणत्या कोणत्या नावानं ओळखल्या जात होतं सांग. जम्बूद्वीप, भारतखंड, आर्यवर्त, हिंद, हिंदुस्तान. जम्बूद्वीप, भारतखंड, हिमवत, भारतवर्ष, आर्यवर्त, हिंद,
हिंदुस्तान. गुड. जम्बूद्वीप, भारतखंड, हिमवत, आर्यावर्त, नेक्स्ट. हिंदुस्तान. गुड. पटपट सांगा. जम्बूद्वीप, भारतखंड, भारतवर्ष. नेक्स्ट. जम्बूद्वीप, भारतवर्ष, भारतखंड, हिंदुस्तान. हिंद हिंदुस्तान. आयुष तू सांग. जम्बूद्वीप, भारतखंड, हिमवर्ष, भारतवर्ष, आर्यावर्त, हिंदुस्तान. भारताचे राष्ट्रीय प्रतीके. सर्वांनी उत्तर द्यायचं आता. भारताचे राष्ट्रगीत, भारताचा राष्ट्रध्वज, भारताचा राष्ट्रीय पक्षी, भारताचा राष्ट्रीय प्राणी, भारताचे राष्ट्रीय फूल, राष्ट्रीय फळ, राष्ट्रीय वृक्ष, राष्ट्रीय खेळ आणि राष्ट्रीय वृक्ष, राष्ट्रीय नदी. सर्वांनी उत्तर द्यायचे. भारतातील पहिले. भारताचे पहिले पंतप्रधान, भारताचे पहिले राष्ट्रपती, भारताचे पहिले आकाशवीर किंवा आंतरवीर, भारताचा पहिला बोलपट, भारताचा पहिला मूकपट, भारताचे पहिले डिजिटल राज्य, भारताचे पहिले शिक्षण मंत्री आणि भारताचे पहिले आकाशवाणी केंद्र. आता प्रत्येकानं उत्तर द्यायचा. भारतातील प्रमुख शहरे सृष्टी. चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, हैदराबाद, अहमदनगर, पुणे, ठाणे, विराट, मुंबई, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, अहमदनगर, जयपूर, कानपूर, नागपूर, ठाणे, पुणे, आग्रा, रांची, नांदेड. गुड. मुंबई, दिल्ली, आग्रा, रांची, हैदराबाद, अहमदनगर, बंगळुरू, बंगळुरू. हां. पुणे, ठाणे, मुंबई, पुणे, ठाणे. काही मुलांनी जे आपला राष्ट्रध्वज आहे याचे सुद्धा चित्र काढले आणि त्याच्यामध्ये रंग भरले. बघा, खूप सुंदर. या मुलींनं काय केलं, चित्र काढलं आणि झेंड्यामधील प्रत्येक रंगाचं नाव बाणाने इथं ठिकाण दाखवलेलं आहे. या मुलांनी सुद्धा हे चित्र कोण काढलं? हां, विराटनं चित्र काढलं आहे. हां, बरं. विराट हे काय आहे बरं? किल्ला. बरं, किल्ला. आणि हे किल्ल्यावर तिरंगा काढला. राईट. आता हे आयुषनं काढलं आहे ना, आयुष? हां, आयुषनं काढलं. तर याने भारत ध्वज काढून भारत माता की जय ही घोषणासुद्धा लिहिली. आणि ध्वजामधील रंग, वरचा रंग केशरी, मधला रंग पांढरा, खालचा रंग हिरवा, चक्राचे नाव अशोक चक्र. याच्यामुळं काय होते, यांची अवकाशीय बुद्धिमत्तासुद्धा विकसित होण्यास मदत होते. आपला राष्ट्रध्वज वरचा रंग कोणता आहे? मधला रंग, खालचा रंग, मध्ये ध्वजामध्ये जो चक्र आहे त्याचं नाव अशोक चक्रामधील आरे. म्हणजे कोणताही एखादा घटक घेऊन त्याचा विस्तार आपणाला करता आला पाहिजे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा खूप फायदा होतो. विद्यार्थी खूप डेव्हलप होण्यास मदत होतात.